निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। नमस्कार बिंदास। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिरंगी लढतीमध्ये सहभागी असलेले एकनाथराव जाधव यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रचार फेरीमध्ये आपण सध्या आहोत आणि शिवूर बंगला येथे आहोत आणि कार्यकर्त्यांच्या नेमकं काय भावना आहेत एकनाथराव जाधव यांच्यासाठी आपण जाणून घेऊया। दादा काय सांगाल, एकनाथराव जाधव हे जे आहेत ते अपक्ष आहेत आणि अपक्ष उमेदवाराला पक्षाचं चिन्ह आणि पक्षा पाठीशी नसल्यामुळं निवडणूक लढताना अडचणी येतात असं विरोधकांचं आणि सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। तसं सामान्य जनतेचं पण असं मत आहे की एक पक्ष असल्यानंतर ताकद असते आणि अपक्ष लढताना थोडीशी अडचणी होती। काय होती? मला तर नाही वाटत काही अडचणी यायला पाहिजे म्हणून, कारण की जरी पक्ष नाही पण सर्वसाधारण जनता सन्माननीय एकनाथराव जाधव साहेब बरोबर आहे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि विजय निश्चित आमचाच होणार। एकनाथराव जाधव यांच्या व्यासपीठावर मोठमोठे दिग्गज लोक दिसत नाहीत, त्यामुळं तोही एक विषय पुन्हा चर्चेत आणला जातो। बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण ना सर्वसाधारण जनता एकनाथराव सोबत आहे आणि सर्वसाधारण जनताच एकनाथराव जाधव साहेबांना आमदार करणार आहे। तुमच्या शिवूरमध्ये काय परिस्थिती आहे काय सांगाल? आमच्या शिवूरमध्ये खूप चांगली परिस्थिती आहे, गावचा भूमिपुत्र म्हणून सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहे। आपल्यासोबत आणखी दादा आहेत। दादा काय सांगाल, यावेळीची निवडणूक कशा पद्धतीने होईल आणि लोक एकनाथरावांना कशा पद्धतीनं साथ देतील? तुम्ही आज प्रचार करतायत त्याचा। ह्यावेळेची निवडणूक फक्त एक सामान्य माणूस, शेतकरी पुत्र आणि एक जनतेतला माणूस, जनतेच्या मनातला माणूस आणि जनता हे बाकीच्या पुढाऱ्यांना सोडून फक्त अपक्ष, एकनिष्ठ, एकतत्व आणि एक वचनी असणारा माणूस त्याला निवडणार आहे जनता। एकनाथरावांकडं कुठलं विजन आहे विकासाचं का जे जनतेच्या फायद्यासाठी कामात येईल, जे एकनाथरावांच्या त्या कामामुळं तालुक्यातील जनतेचा फायदा होईल? बाकींच्या जे पुढारी त्यांच्याकडं विजन असं असतं की आम्ही मागं काय केलं, पण एकनाथरावांकडे काय आहे पुढच्या 50 वर्ष काय बदल करता येईल, पुढच्या 50 वर्षात काय बदल होऊ शकतो हे विजन आहे। पुढं समजा एक वाकल्या सर्कलचं एक समजा हत्ती घोडा प्रकल्प झाला, त्याच्यानंतर गुजरदारी प्रकल्प झाला, त्याच्यानंतर आपला शिवणापात्रातलं शिवनाथ तिळून डायरेक्ट हे आणणार। आपल्यासोबत आणखी दादा आहेत। दादा काय वाटतं यावेळेची ही निवडणूक कशा पद्धतीने होईल आणि एकनाथराव जाधव अपक्ष उभे आहेत? यावेळीची निवडणूक एकदम चांगल्या पद्धतीने आणि सर्वसामान्यांच्या मताने ते अपक्ष आणि अपक्षच उमेदवार निवडून देणार। एकनाथरावांना लोक निवडून देतील असं तुम्हाला वाटतं? तर तुमच्या ही जी सर्कल आहे या सर्कलमध्ये सगळ्यात जास्त हवा कोणाची आहे सध्या 3 उमेदवारांपैकी? मग हवा कोणाची असू द्या, हवा जास्तीत जास्त एकनाथरावची हवा आहे आणि एकनाथरावांना लोक मदत करतील आणि गावचा भूमिपुत्र असल्यामुळे शिवूरमध्ये ते आघाडीवर राहतील असं मत या तरुणांनी व्यक्त केलेलं आहे। मित्रांनो, शिवूर भागामधून कशा पद्धतीच्या हालचाली होऊ शकतात आणि मतदान प्रक्रियेमध्ये कोण आघाडीवर राहील, आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका। धन्यवाद।